कशी कापू डेंग्या, उभे का आडवे, गमेला कट मारू का वळा कट? अबे नवीन जमान्याच्या हिशोबाने माझी कटिंग करून दे बे, पुरा हिरो दिसलो पाहिजे म्हणतो मी. तर मग तू एक काम कर ना डेंग्या, असा साइड न बारीक बारीक कर आणि वर तर मस्त झाडू उभा असल्यासारखा मस्त मोठे मोठाले केस ठेव. अबे नाही बे गण्या भाऊ, ते कसे दिसतील बे? अबे सुंदर दिसतात का बे? असा साइडला एक लाईन मारून देतो आणि भीमटीला एक लाईन मारून देतो. आणि मग माझ्या मायनं म्हणलं तर असा भीमटीला ना साईडला रेस खाऊन मारलास म्हणून मग मी का म्हणीन? सांगलो आपल्या मायलं, भजे खात होतो म्हणा, रस्त्यानं चालता चालता ते पडलो म्हणा, ते ती गिट्टी घासली म्हणा. अबे पण अशी कशी गिट्टी घासली बे, का सीधा त्या भीमटीला रेसच मारून टाकलं? मला लोपर नसे दिसावा बे गण्या भाऊ, मला असा पुरा सुशिक्षित माणूस दिसलो पाहिजे, अशी कटिंग करून दे. तर मग आपण असा करून तू आता फक्त दाढी करून टाक. अबे पण दाढी करावाला दाढी तर पाहिजे ना. अबे नशे तर का झाला, असा वारला फेस लावून टाकू आणि आडा तेडा ब्लेड मारून देतो. चांगला 2-4 वेळा वस्तेला तुझ्या चेहऱ्याला रेटलो का झाला खुतवी निघणी चालू होते, म्हणजे मला दाढी येणी चालू होईल. हा मग काट. आणि केस बे, अबे केस आपण पुरा विराट कोहली सारखे करू. हा हा मग ठीक आहे ना गण्या भाऊ, मला तर तसंच पाहिजे होते. घे बरं कैची आणि चालू बरं खचा खचा, पुरा विराट कोहली दिसलो पाहिजे मी. हो थांब. अबे हा काव केलाच बे गण्या भाऊ, मला विराट कोहली सारखा केस करून देतो म्हणला होतास, आणि हा काव बे द रॉक सारखा मला टकला करून दिलास. अबे जाऊ दे डेंग्या, हा कसा झाला ते मलाही नशी माहित. आपण पुढच्या वर्षी नवीन केस वापल्यावर भाऊ तुला विराट कोहली कसा बनवायचा